आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. तू ममाना मगाशी काय म्हणत होतीस? तुझ्या मॉमची पण अशीच अवस्था केली वगैरे काय विषय होता तो? म्हणजे मला असं वाटतंय माझ्या विरोधात बोलायला कोणीतरी माझ्या मम्माला प्रेशराइज करतंय, धमक्या देतंय. काय? हो म्हणजे तुला आठवतंय ते टेंडरच्या वेळी काय झालं होतं? माझ्या मम्माने सांगितलं की टेंडर मधल्या अमाउंट्स मी चेंज केल्या होत्या, पण डॅड आले आणि त्यांनी क्लिअर केलं की हे मी नाही तर ऑफिस मधलंच कोणीतरी कल्प्रिट होतं. म्हणजे याचाच अर्थ की माझ्या मम्माला कोणीतरी हे सगळं करायला सांगायला टॉर्चर करतंय आणि मम्माने हेच सांगितलं ना की ते अमाउंट्स मी चेंज केल्या. आराध्या तू मला सांगितलं का नाहीस हे? आपण पोलिसात तक्रार केली असती. मलाही तेच वाटलं होतं, पण डॅड यूएसहून आल्यानंतर हे सगळं बंद झालं आणि धमक्या सुद्धा बंद झाल्या. स्ट्रेंज आहे सगळं स्ट्रेंज. एनिवे तू त्रास करून घेऊ नकोस या सगळ्याचा. जे कोणी हे सगळं घडवून आणत असेल ना त्या व्यक्तीला आपण लवकरात लवकर शोधून काढूच. आणि आजीच्या बाबतीत आजीला लवकरच बरं वाटेल आणि तिला एकदा बरं वाटलं की आपण दोघंही जाऊन बोलूया तिच्याशी, सगळं सॉल्व्ह करू. नको काळजी करू. आणि आराध्या ममांच्या बाबतीत काही मनात ठेवू नकोस. त्या तुझी माफी मागतीलच, पण त्यांच्या वतीनं मी तुझी पुन्हा एकदा माफी मागतो. याची गरज नाहीये. मम्मा मला माझ्या आईसारख्या आहेत. तर जे काही करतील ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच करतील ना. आणि आजवर त्यांनी या घरासाठी घरातल्या माणसांसाठी एवढं केलंय, त्यांच्याबद्दल माझ्या मनात असा वाईट विचार कधीच येऊ शकत नाही. शक्यच नाहीये. थँक्यू सो मच. माझ्या मनावरचं केवढं मोठं ओझं हलकं झालंय माहितीये. एनिवे तू आता अजिबात विचार करू नकोस. तू छान फ्रेश हो, विश्रांती घे, बरं वाटेल तुला. मी आलोच. श्रेयस म्हणत होता मम्माला गिल्ट आलाय वगैरे. म्हणजे सासूबाई आणि श्रेयस मध्ये बोलणं झालंय हे नक्की. त्यांच्या लक्षात आलं असेल की त्यांनी माझ्यावर हात उचलला ही गोष्ट श्रेयसला आवडली नसेल आणि म्हणून मी श्रेयसशी काही बोलायच्या आधीच, बिचारा श्रेयस तुमच्या वतीने माझी माफी मागतोय. अजूनही त्याला खरं कळलेलं नाहीये. पण सासूबाई, आज जो हात तुम्ही माझ्यावर उचलला ना तेच हात जोडून नाही माफी मागायला लावली तर नाव नाही सांगणार. आराधना मनोहर देसाई. एक प्याद गॉन. 4 तकलादू प्याद्यांच्या जीवावर आम्हाला हरवायला निघाली आराध्या. अगं आम्ही यशोधरा सरनाईक आहोत. आम्ही डाव मांडतो, खेळतो आणि जिंकतो सुद्धा. खूप विश्वास आहे ना तुझा तुझ्या माणसांवर. एक एक करून तुझ्या प्रत्येक माणसाला तुझ्यापासून दूर करणार आहे. तुझीच माणसं तुला हाताला धरून घराबाहेर काढतात की नाही ते बघ. आणि मग या पॅलेसवर पुन्हा एकदा फक्त आमचं राज्य, यशोधरा सरनाईकचं राज्य. ताई, आईनंतर आता दुसरा नंबर कोणाचा? भाऊजींचा ना? नो. का? कारण आराध्याला तेच एक्सपेक्टेड असणार. अँड आय वॉन्ट टू सरप्राईज आराध्या. ताई, भाऊजी नाही मग दुसरं कोण? आहे ना एक स्पेशल प्याद. ज्या प्याद्याच्या बळावर आमच्याशी लढायला बघते आराध्या, ती ताकदच तिच्याकडून काढून घेणार आहोत आम्ही. त्या प्याद्यावर असा वार करणार ना की वार त्याच्यावर होईल पण जखम आराध्याला. ताई, नक्की कोणाबद्दल बोलते तू?
संजय, वेळेच्या आधी आणि गरजेपेक्षा जास्त इन्फॉर्मेशन आम्ही कधीच कोणाला देत नाही. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. आजी, औषध. आजी, तुमची ही अवस्था बघवत नाहीये. मला माहितीये तुमच्या जवळ बसण्याची सुद्धा लायकी नाहीये माझी, कारण माझ्यामुळे तुमची अवस्था झालीये. माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. पण मला माफ करा प्लीज. प्लीज मला माफ करा आजी. तुम्हाला आठवतंय, मी तुम्हाला आणि बाबांना सांगितलं होतं, मी माझ्या आजी आजोबांचं प्रेम कधीच अनुभवलं नाही. त्यांना मी कधी बघितलं नाही, कधी भेटले नाही. पण तुम्हाला जेव्हा भेटले तेव्हा मला जाणवलं, तुमच्या रूपात मला माझी आजी मिळाली. आणि आज मीच तुम्हाला एवढं दुखावलं. माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. मला माफ करा आजी, प्लीज मला माफ करा. मला नाही माहित मी तुम्हाला सगळं कसं समजावून सांगू, कारण आजवर तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द मी पाळत आले. या घरची सून म्हणून, बायको म्हणून, तुमची नात म्हणून मी